कर ले। व्रत लड़की है मैं। अंजना के लिए एक वर्ड बोलेंगे। हाँ। बोलो। अंजना ये भरतनाट्य कर ले, एक्टिंग कर ले, एक्सप्रेशन क्वीन ऑफ एनटीयू। तेरे पास माइक नहीं है रे। गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय राम कृष्ण हरी, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता उठलोय, आंघोळ वगैरे केली आणि भावाचा कॉल आला की लवकर ये हॉस्पिटलमध्ये नाही का काउन्सिलिंगला. हे ट्रॅफिक एवढं नाही त्याच्यामुळे लवकर जाणं पण होत नाही. तर चला आता नाश्ता वगैरे करून जायचंय बाबाकडे परत. डॉक्टर काय बोलतात आज. मी आधी माझ्या 4-7 दिवसापूर्वीचे ब्लॉग बघा, रोज जिमला वगैरे जायचो, हे ते. हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कळत असेल. आता आरोग्य जर नसेल घरात, एका माणसाचं जरी आरोग्य बिघडलेलं असेल तर पूर्ण चेन हालते सगळ्यांची. त्याच्यामुळे म्हणतोय हेल्थकडे लक्ष द्या, हेल्थ लय इम्पॉर्टंट आहे बाबा. पण काही गोष्टी सांगून पण होत नाही, ते पण एक खरं आहे. जाऊया आता, चला. तर मित्रांनो आपण हॉस्पिटलमधून आता घरी चाललोय आणि बाबांनी डोळे वगैरे उघडले होते, तर चांगलं वाटते. चला भाऊ, काहीतरी होप आहे. आणि गव्हर्नमेंट स्कीममध्ये पण आपली फाईल बसली, तर चला फायनान्शियली जरा थोडंसं सपोर्ट भेटला तर चांगलं वाटतं. पेशंट पण रिकवर होते वगैरे. तर चाललोय, ड्युटीला जायचं आहे. 12-20 झालेत. पिंपरीवरून जायचं रुबेवाला. किती ट्रॅफिक आहे काय माहीत नाही. चला, चांगलं वाटते. बाबांनी पण डोळे वगैरे उघडले, हातपाय आला होता ते. चला जाऊया आता डायरेक्ट ड्युटीला. मित्रांनो नुसती पळापळ चालू आहे आयुष्यात, नुसती पळापळ. हे झालं की ते झालं की ते, असं थोडं शांत पण नाहीच राहू. छान ना, ते बालपणच बरं होतं राहू खरंच. आता आपण रेडी झालोय जायला हॉस्पिटलमध्ये ड्युटीला, इव्हिनिंग ड्युटीला. भूक पण लागली, मस्तपैकी जेवण वगैरे करू. सॅलड वगैरे, ताक वगैरे असते. आता उन्हाळा चालू झाला. अयो, म्हातारपणीचं माझं वय 20-25 आहे आणि पाठणाशी 70-80 म्हाताऱ्या का दुखती. तुमची पण दुखते का? तर फक्त मी एकटाच याच्यातून चाललो ह्या केसमधून. चला स्वामी. बघा भाऊ, पागल हमारा एक स्टाफ है, करते रहते हैं शोज पे. क्या कहना चाहेंगे? एक्चुअली वो अच्छी लड़की है, तो हैप्पी बर्थडे अंजू, मे गॉड ब्लेस यू. प्रदीप के हाइड हो रहे हैं आप. कर ले. व्रत लड़की है मैं. अंजना के लिए एक वर्ड बोलेंगे। हाँ. बोलो। अंजना ये भरतनाट्य कर ले, एक्टिंग कर ले, एक्सप्रेशन क्वीन ऑफ एनटीयू. तेरे पास माइक नहीं है रे। इसको ओपन करते हैं. देखो केक, हमारी फार्मासिस्ट है ना, उसका भी बर्थडे है. बट ना अभी ना हमारी इंचार्ज नहीं आ रही ना, इंचार्ज आने के लिए वेट कर रहे हैं. वो आने के बाद सेलिब्रेट करेंगे. चलो, बर्थडे सेलिब्रेट होने के बाद आया हूँ, इसलिए बच्चा केक ही बच्चा नहीं भाई, केक ही बच्चा नहीं. प्रदीप अन्ना केक खाया क्या? 2 खाया. 2 खाया? मेरे के लिए रुक नहीं खाता. नहीं, क्रीम नहीं खाता मैं. नहीं क्रीम है वो. ये देखो ये कसं काय बघायचं. मला शूज बघायचे होते डेली यूज साठी. स्केचर्स शूज फॉर वुमेन. हॅलो, हॅलो काय नको त्याच्यात रेकॉर्ड होईल सगळं. ते कशाला असतो रे? हे ते असंच भारी वाटेल. मला नाही वाटत. तो मे बी
त्याच्यासाठी रे एकदम आपला कर्कश आवाज नाही गेला पाहिजे आतमध्ये, मफलर टाईप आहे. स्मूथ आवाजाने. पण माझा कर्कशच आवाज येते, आणखीन कर्कश होते. मी ना बघतोय दिसतंय की कॅमेरा दाखवतो याचा. नाही हा नाही, कोणता वाला होता रे तो? काय काम विमा झाले ड्युटीवर, काय करणार आहे मग? हा स्केचर ब्रँड. हा फोकसच घेत नाही रे. हे घेऊ का आपलं, म्हणजे डेली यूज. मध्ये एक सगळ्यात प्रामाणिक मुलगी अतिशय प्रामाणिकपणे काम करते. तिकडे बघा ती त्या डेस्कवर बसली. मला झूम करून दाखवतो. त्याला झूम काय ना दिसत असेल तुम्हाला. प्राजक्ता नाव आहे तिचं. लय प्रामाणिक आहे ती. प्राजक्ता हाय कर. होय प्राजक्ता हाय कर ना. हाय कर ना. काय करू आता, ब्लॉग काय समजत नाही. ड्युटीवरून आलोय मित्रांनो. चला आता फ्रेश वगैरे होऊ. चिल होती ड्युटी. काय बोलू यार, काय आता आवडतो. काय काय तुम्ही माझ्या तोंडाकडे बघत बसलेले काय बोलताय आता. चला ना, आता जेवण वगैरे झालं आणि इथं हर्षल बसलाय. आम्ही जरा आहे ना रील शूटचं प्रिपरेशन करत होतो. हे सगळं बॅग वगैरे ॲडजस्ट केली, ती चेअर वगैरे हे बघू शकता इकडे सगळं स्टँड वगैरे सगळं बॅगा अख्खी रूम व्यस्त झालेली. तर आता दोन रील शूट झालेत आपले आणि आपण ते आता टाकणार आहे एडिट वगैरे करून. एडिटिंग एवढी जमत नाही आपल्याला सध्या, त्याच्यामुळं आपले व्हिडिओ आहे ना व्हायरल जात नाही. पण एकदा सगळं जमायला लागलं ना, आपलं टॅलेंट आहे रे भाई, टॅलेंट आहे. तर चला असेच आपले डेली व्लॉग्स बघण्यासाठी, डेली इंस्टाग्रामचे रील्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल गेला पाहिजे, असं काहीतरी करा राव लवकर. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.